ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या, रोज कमीत कमी 20 पानं वाचायची. बघ बाळाला कसला फायदा होईल. अय अप्पे, कुठं हरवली तू? मी एकटाच बडबडतोय. केवढी बडबड करतोय अर्जुन तू? खबरदारनं बोलतोय, जेव की. आणि असंही उशीर झालाय, आपणही घरी जाऊ लवकर. पोरही पेंगली चांगली. आपण एक काम करू, घरी जाता जाता पोरांना सोडू आधी आणि मग जाऊ. मग आपण जाता जाता बोलूया काय? ओके, तू म्हणशील तसं. अप्पे मला लय भारी वाटतं माहिती का, तू रजा काढतेस, स्वतःला वेळ देणार आहेस आता. त्यामुळे तू म्हणशील तसं मी लय खुश आहे. बाळ म्हणलं बाबांना घास भर. बाळ एकटंच म्हणलं काय? बाळाची आई नाही म्हणली? आईचा घास कुठे आहे? सर, मॅडम, हाव इज डिनर? गुड. पण दिप्या, हाऊ वॉज द डिनर असतं. अच्छा, येस. अपकमिंग मदर आणि भावी फादर. अप्पे बघ, माझं काय म्हणणं आहे ते समजून घे ना तू. हे बघ, तुला सगळं कळतं, तुला अभ्यास केला आजपर्यंत, हेच कसं कळणार अप्पे? मला कळतंय की तू काय म्हणतोयस, आणि जे शरीरातले घटक कमी झाले ते भरून काढेन की मी लक्ष देईन स्वतः त्याच्याकडे. अप्पे, ज्यावेळी मला कळलं ना तू प्रेग्नंट आहेस, आपल्याला बाळ होणार आहे, ह्या दुनियेतला सगळ्यात आनंदी माणूस मी होतो, त्याच वेळी तू मला म्हणलीस की अर्जुन तुला शिक्षा भोगायला तुरुंगात जावं लागेल. मी हादरून गेलो होतो. त्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत रोज मरत होतो मी, रोज. एका शब्दाने बोललो तुला काय मी? अर्जुन, तू ते मागचं का काढतोय सर? कारण तुला कळलं पाहिजे की माझ्यासाठी तू आणि बाळ किती महत्वाचं आहे त्यात. अप्पे, आजपर्यंत एकदा तरी तुझ्या कामाच्या आड आलोय मी? अजिबात नाही अर्जुन. तू आजपर्यंत सपोर्टच करत आलायस की मला. इथून पुढे तो सपोर्ट करणं मला नाही जमत. मला जरा वेळ दे, मी करते विचार. मी घेईन रजा. किती वेळ म्हणजे किती वेळ? अर्जुन, बरं, ठीक आहे, तू घे वेळ आणि सांग. नाराज आहेस का अजून? अर्जुन, थांब, देतो मी. खाली वाकायचं नाही माहिती, तरी पण वागतेस. म्हणते घेईल मी काळजी. काय बोलायचं? अर्जुन, अरे एवढं काय? अप्पे, जाऊ दे, या विषयावर वादच नको घालायला आपण. हे बघ अप्पे, तू रजा का घ्यावीस याबद्दल आपलं रात्री बोलणं झालंय. तरी पण तुला कामावर जायची इच्छा आहे, ओके, जा तू. पण एक गोष्ट लय मनापासून सांगतो, आपली खरंच काळजी घे. जीव तुटतो ग माझा. हे बघ, कामाच्या गडबडीत तुझ्या गोष्टी नाही लक्षात राहत. तू नको काळजी करू, मी खरंच स्वतःची काळजी घेईन. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वासाचा प्रश्न नाही अप्पे, विश्वास आहे तुझ्यावर. पण तरी बी मी आपल्या ऑफिसमध्ये सांगून ठेवील आपले हे गायतोंडेंना आणि लक्ष्मीताईंना की बाबा लक्ष असू दे तुझ्याकडे म्हणून. आणि तू पण खाली वाकून काम करू नको, जड उचलू नको, एवढं कर माझ्यासाठी. त्रास होईल असं नाही करणार काय, खरंच. गैरसमज होऊन देऊ नको, असं अजिबात वाटून देऊ नको की हे फक्त बाळासाठी चालले. नाही, माझ्यासाठी तू आणि बाळ दोघं बी तितकीच महत्वाची. त्यामुळे काळजी घे. आणि बघ, माझी चिडचिड होत असेल तुझ्यावर, ती काळजीपोटी होते, त्याला राग नको मानू. ही मावशी ना, चांगलं बोलायला तोंड उघडतच नाही कधी. अर्जुन, जाऊ दे, ती मुद्दाम करते माहिती आहे ना.
भाऊजी, फक्त बसून काम करायचे हा मुद्दा नाही या काळात डोक्याला सुद्धा काही ताण नकोय. हा भाऊजी, पिऊ बरोबर बोलते हा. अगं पोरीनो, अगं मस्त हुशार आहे ती, तिला सगळं कळतं. आई तसं नाही हो, पण असं कधी होऊ नये. समजा काही बरं वाईट झालंच, बाळावर काही परिणाम झाला तर काय करणार? आणि तो आयुष्यभरासाठी असणार आहे. मग काय करायचं आपण? आणि आता आपण आणि 7-8 महिने सुट्टी घेतली तर काय बिघडणार आहे तेव्हा असं? डॉक्टर आता हालचाली पण कमी करायला सांगतील. वहिनी बोलतो मी तिच्याशी. अर्जुन, तिला सगळं नीट समजावून सांग हं. आप्पे, सगळ्यांना वाटतंय क तुला कधी कळणार? अर्जुन, तुमचं काम इतकं सोपं आहे का साहेब? काय पैसे वाढून देऊ का अजून? अहो कुणाकुणाचे हात ओली करावे लागतात, माहिती आहे ना तुम्हाला. अरे काय लेका, एक फाईल काढायची, किती घेशील अजून? 30 वर्षापूर्वीची फाईल आहे, पैसे तर लागणारच ना. घे, पण काम झालं पाहिजे. 4 दिवस लागतील साहेब. आता 2 दिवस लागतील साहेब. अरे आता अजून कशाला 2 दिवस पाहिजेत तुला? वातावरण लय गरम झालं घेतलं, सगळी गॅसवर आहेत. का बरं? अहो वरून कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्याने त्या फाईल जमा करायला लावल्यात. एक बी फाईल बाहेर घेऊन येता येणार नाही. अहो त्यावेळेचे 7-12 नोंदी ते आता सगळ्या धूळ खात पडल्यात. काढता काढता खुकून मेलो. कुणी सांगितलं काढायला फाईल्स? ते काय नाही माहिती. रोज 6ला जाणारे आमचे साहेब रात्री उशिरापर्यंत थांबत्यात. म्हणजे तुम्हीच बघा तो कसला अधिकारी असेल. कोण आहे मोठा? काय बाया, पूर्वी वाजला आता कसा घ्यावा याला. लागला का? हॅलो हॅलो. हॅलो आई, काय करते? काय म्हणतो म्हणत्या? अगं आई, काय खात बसलीस तू? इथे सगळी बॉम्ब झाली. आता काय झालं? त्या तलाट्यानं ह्या भूमी अभिलेख कार्यालयातला एक शिपाई जोडून दिला होता. अगं पण वेगळाच गुत्ता झाला इकडं. अरे बंटी बाळा, आता एकदा सांग मला काय झालं ते. ती आप्पी आलीये, जुन्या जमिनीच्या सगळ्या फाईली उचकत बसली येऊन. काय नको बया, तिथे मी ती पोचली का? आता ती काय शोधायला लागली तिथं? माहित नाही आई, पण सगळ्या फाईलीचा गठ्ठा आहे ना बाजूला काढून ठेवलाय तिच्यासाठी. काय र देवा बंट्या, म्हणूनच तिने तिची रजा रद्द केलेली दिसती या. आई मला तर काय कळाना झालंय बघा आता. बंट्या, ती फाईल बिल तिला काही सापडायला नको बर का, निदान आज तरी. आई, तिला जर जमिनीचं कळालं ना तर आपला प्लॅन फसला म्हणून समज बघ. होय बाळा, आज ना ती घरी आली ना की ती उद्यापासून कामाला येणारच नाही. असं काहीतरी मी करते. हा, तू नको काळजी करू. लागलं तरी ना डांबून ठेव, पण चांगली अडकली पाहिजे बघ ती. होय बाळा, ठेव. पाणी वाढवा, पाणी. पिकं जाळायच्यात का? हो वाढवते. कधी वाढवायचं? हो वाढा तू. वाढवा पटकन. कोण आहे रे? अर्जुन बाबा. अर्जुन बाबा, वरतीत एकदम जाम भारी दिसताय. याच्या पप्पा ठरवले, फक्त आणि फक्त इमानदारीतच काम करायचं. करणार आता आमच्या डोळ्या मारत आहे की तुम्ही. हा बरं, पिकं यंदा लय जोरात आले असं कळलं मला. अर्जुन बाबा, तुमच्या कष्टाचं फळ आहे ते. थांब ना पे, थांब ना. हॅलो. हा बाळा, तू बाबांना सांग की मी एकदम स्ट्रॉंग आहे त्यांच्यासारखा, आणि मी आईला कामात मदत करतोय म्हणा. काय बाळा, आता तू आईला सांग की सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? विश्रांतीची आहे का नाही? पण ती घेतली पाहिजे का नाही? आणि तुला सांगू का बाळा, जर तुला माझ्या पोटात वाढवण्याची एखादी फॅसिलिटी असती ना तर मी ते पण केलं असतं. कळलं का? आपे. हॅलो, तुझ्या बाबांना म्हणाव त्याची काही गरज नाहीये, कारण मी माझ्या आईच्या पोटात एकदम व्यवस्थित वाढतोय. आणि त्यांना हे पण सांग, आईशी भांडत जाऊ नका म्हणाव, कारण आई अख्ख्या जगाशी भांडू शकते, फक्त त्यांच्याशी नाही. सांग जरा तुझ्या भाषेत. देख बाळा, आईला म्हणावं सॉरी, बाबा परत नाही असं करणार. हॅलो. हा ठीक आहे, झोप शांत झोप. गुड नाईट.
अगं मला बोलायचं होतं ना, फोन का ठेवला? झोपलाय तो. झोप तुला काय माहिती झोपलं ते? मलाच माहिती ना, मला म्हणलं गुड नाईट, मी त्याला म्हणलं गुड नाईट, बाळ झोपले आता. होय. मी पण बाळाला गुड नाईट म्हणलं. हे बाळासाठी होतं, कळलं? अर्जुन, अरे हे बाळाच्या आईसाठी होतं. बाळाच्या आईला पण गुड नाईट म्हणलं पाहिजे ना. आप्पे, आवरा आता लवकर, झोपायचंय ना, सकाळी ऑफिसला जायचंय लवकर. लवकर सुट्टी घ्यायची असेल तर लवकर लवकर काम उरकावे. आप्पे घे ना करायचं लवकर, आरामाची गरज आहे ना तुला. हो. आवरा. हे झाले? हो. आईला म्हणलं काय आहे, तर म्हणली माती आहे. म्हणली मानेंच्या किती पिढ्या या मातीत राबल्या, मानेंच्या किती पिढ्या या मातीनं जगवल्या. आज ही माती न घेताच गेलो तर मुळासकट उकडून टाकलेल्या झाडागत अवस्था होईल आपली. तशीच माती पदराखाली घेतली आणि गाव सोडलं. म्हणली इथं शेत मिळालं ना की त्या शेतात ही माती मिसळू आणि नव्यानं पीक घेऊ. तवा खऱ्या अर्थानं आपण इथं रुजू असं म्हणणं होतं बघ तिचं. मला जमीन घेणं काय झालं नाही. आई तशीच गेली बघ. बापू, अहो का त्रास करून घेताय स्वतःला? मागच्या वर्षी पण तुम्ही हेच सांगितलं होतं आम्हाला. तसं नाही दिप्या, 30 वर्ष झाली पण जमीन घेणं काय शक्य झालं नाही बघ मला. बापू, अहो पण तुम्ही म्हणाला होता की दीदीला शिकवून तिला कलेक्टर केली तर ती सगळं सोडवलं म्हणून. अरे दीदी करतीच की तिचं काम. कलेक्टर झाल्यापासून किती भारी भारी कामं केलेत तिनं. थांबा जरा, मी काय म्हणते, कशाला सणासुदीला उगाचा विषय काढत बसताय? आपण घट बसून घेऊ आधी. हा नाही सुषमा, त्याचं मी सांगतो तुला दिप्या, तसं करत चल. तुम्ही सांगाल ते मी करतो, पण पूजा तुम्ही करायची. अहो आता तो म्हणतोय ना करेल म्हणून. टाकू इकूनच टाकू. हे तुमची वृत्ती आहे ना, म्हणूनच तुमच्या हातून गट बसवायला नको म्हटलं मी. अरे सुजा, नुसत्या पैशानं सगळं होत नाही र. अरे या मातीनं आपल्याला अन्न दिलंय. विनय काका, आज दिवस चांगला आहे, आजपासूनच सुरुवात कर या ठिकाणी. मी जातच असतोय की शेतात, छोटी मोठी कामं करतोय की इथं. अरे तसं नाही विनय काका, त्या मातीला तुझी सवय लागली आहे बघ. तू म्हणतोस ना मातीला माणूस कळतो, हेच की. आणि त्यामुळेच तू केलेल्या पेरणीनं ना सोनंच उगवतं बघ त्या मातीत. अर्जा, अरे तू शेत सांभाळलंस ना, त्याचं लई भारी वाटलं बघ मला. नाहीतर अरे मोकळ्या रानात मला आयुष्यात जावंसं वाटलं नसतं बघ. कारण तुमची शिकवण आहे, रान कधी मोकळं नाही राहिलं पाहिजे. ह्यो अर्जा कसं मोकळं राहून देईल? बाबा, मग जाणार ना तुम्ही शेतावर? जाणार ना. आजपासून माझी ड्युटी सुरू. काय मग मामनजी, डबा द्यायचा ना आता तुम्हाला? रुपाली, एक भाकरी जास्त दे. पण त्या आधी नाश्ता करूया, भुका लागल्यात आता. चला. यांनी लईच मनावर घेतलं रे जमिनीचं. मम्मी, नाही र, बघ की दरवर्षी असंच असतं घटस्थापनेला, पण यंदा मला जरा जास्तच वाटतंय र. आपल्याकडे हा एक उपाय. काय? आपण दीदीला सांगूया की ती करेल काय तर. अरे पण ती रजेवर आहे ना. अगं मम्मी, आपण बोलून तर बघूया की. रजेवर असली तर ती जिल्ह्याची कलेक्टर आहे. मी फोन लावतो. हा कर.
हॅलो. हा दिप्या, काही अर्जंट आहे का रे? अगं 2 मिनिटं बोलायचं होतं. कुठं आहेस तू? ऑफिसला. ऑफिस मध्ये? अगं तू तर रजे होती ना? जरा पुढे ढकलले मी. काय झालं सांग की तू. आपल्या बापूंनी जमिनीचं लयच म्हणावं घेतलंय बघ. आपण ज्या मातीत दरवर्षी घट बसवतो ना, यंदा पण त्याच मातीत घट बसवले. लय शांत शांत होतं बघ बापू. म्हणत होतं की आजीला दिलेलं वचन मी पूर्ण नाही करू शकलो. दिप्या काय सांगतोयस तू? अगं तिथे बापूंना लय वाईट वाटतंय ग. तुला काय करता येईल का? हो दिप्या, अरे आता माझ्या पुढे सरकारी फाईलचा ढीग लागलाय. सरकारने मुळात जमिनी कोणाला दिल्या आणि कोणी त्या बळकावल्या याचा शोध घेतेय मी. एकच नंबर तिथे. म्हणजे बापूंना कुठली जमीन मिळाली होती हे तुला कळलं ना? आज दिवसभरातच कळेल. बेस्ट बेस्ट तिथे. बरं मी कामात आहे आता, नंतर करते फोन. मम्मी दिदी ऑफिस मध्येच आहे. ती म्हणली आज जमिनीचा पत्त्या लागल बघ. अरे देवी आईचा आशीर्वाद आहे बा आपल्या पाठीशी. बाबा तुम्ही शेतात येणार ना वाटलंच होतं मला. अरे यशा, आईपासून लई दिस लांब नाही राहत. तेच म्हणलं होतं मी अर्जुन बाबांना. आई, अगं तू आहेस म्हणून आम्ही सगळे आहे ग. तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे. बर यशा, मला सांग सैजवर काय काय काम आहेत ती? तुम्ही कशाला काय काळजी करताय? अर्जुन बाबांनी सगळं करून ठेवलंय. होय गिर, सगळी कामं झालेली दिसतात. हा कदम, त्यामुळे तुम्ही आता जास्त कामाच्या नादाला लागू नका. तुम्ही शेतात असल्याशिवाय ना मजाच येत नाही बघा. होय रे, मला बी ओढ लागायचीच की. मग यायचं की आधीच? नाही यश बाप्पू, माझ्याकडून चूकच तशी झाली होती ना. अर्जा, मी काय सांगितलंय तुला? हा, मागचं सगळं आता विसरून जायचं आणि फक्त पुढे बघायचं. अर्जा, तुझ्या ड्युटीला आम्ही आहे इथं. अर्जा, अरे ही बघ, ही आपल्या मूळ आसगावची माती आहे. बापूंनी अजून जपून ठेवली आहे. मी घेऊ का बापू हातात? हा घे की. तुमचं आणि बापूंचं लय प्रेम ना मातीवर आहे. अरे असलंच पाहिजे. अरे आई आहे आपली ती. 30 वर्ष झाली याच्यातच गट बसवतो आम्ही. बापू, आजपासून परत शेतात जायला चालू केलं. आता एकदम बेस्ट वाटतंय बघा. हे बेस झालं बरं. भारी. तुम्ही बसलत ना घट? हो, गट बसवले सकाळीच. कदमांना म्हणलं चला शेतात. आता म्हणलं तुम्ही पण सुरुवात करा शेतात जायला. त्याची ड्युटी सुरू झाली, म्हटलं आपली पण सुरू करावी काय. बापू, तुम्ही पण येत जावा बरं का शेतात, पाहिजे तवा. होय येतो की. आपली आली की ये मी. दिदे या बस. अरे बस की. बस बस ग बस बस. थांब 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 थांब. अरे काय? आप्पे, अगं गावाकडची माती बघायला आलो होतो. आप्या, ऑफिस मधनं इकडेच आलीस होय? हो बापू. आप्पे, अगं बापून आता म्हणत होतो की आपल्या शेतात येत जावा, तुमचंच आहे समजा. हा होय. काय तोंडे? हो मॅडम. अजून अशा किती केसेस आहेत? मॅडम 5 आहेत. बर, त्या ताईंची पण आहे ना त्यात? हो आहे.
काय तोंडी काय झालं? मॅडम, हे कागदपत्र सापडलेत. त्याच्यावर सुरेश बाळकोबा माने नाव आहे. आणि 7/12 कोणाच्या नावावर आहे? विनायक भाऊराव कदम. बघू. सुरेश बाळकोबा माने. अर्जुन गेला वाटतं. अजून मला बोलायचंय रे तुझ्याशी. लई महत्वाच्या विषयावर बोलायचंय. कधी बोलून कसं बोलू? उठलीस का ग? हो आताच. बस बस बस, हा काढा पिऊन घे. अर्जुन सांगून गेलाय ना? हे एकच आहे. आज अजून लई काय काय सांगून गेले. काय ग, कसला विचार करतेस? काही नाही. तर झोपेतनं उठले ना. आपे, मला ना तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती अगं, पण वेळच मिळत नव्हता. काय झालं पिवताई? अगं, मी सुजय बरोबर सारखं बोलत असते ना, त्याला विचारत असते. काय म्हणजे कशाचं? अगं हेच मनी मावशीचं, की सुजय आणि सरकार मनी मावशीच्या एवढं पुढं पुढं का करतायत, का त्यांचं सगळं ऐकून घेतायत. मग काय परवा दिवशी तुम्हाला म्हणाला की मनी मावशीकडे सुजयचं आणि सरकारांचं असं काहीतरी आहे. काय? हे बघ, मला असं वाटतंय ना, सुजय आणि सरकारांनी खूप बेकायदेशीर कामं केली आहेत, खूप घोटाळे करून ठेवलेत. मला असं वाटतं त्यातलंच काहीतरी असेल. मला नाही वाटत असं पिवताई. म्हणजे सरकारांनी याआधी लय बेकायदेशीर कामं केली आणि त्याचे पुरावे मनी मावशीकडे, म्हणून सरकार गप बसतील असं नाही होणार. अगं त्यांनी उघड उघड मान्य केलंय की सगळं. मग काय? तेच तर पिवताई, तेच तर कळणं झालंय. मनी मावशींकडे ना सरकारांचं काहीतरी सिक्रेट आहे. जे घरात कळालं ना तर घरात भूकंप होईल, भूकंप. असं काय असेल का? त्याचीच भीती वाटते का पिवताई. कारण सरकार किती चुका करू शकतात ना, याचा एक अंदाज आलाय मला. म्हणजे काय म्हणतीयस? अगं म्हणजे आता बघ की, दुसरं लग्नच करून आले ग घरात. ही पण चुकच आहे ना. आणि आधी पण सरकारने लई चुका केल्यात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता मस्त मान्य आहे की त्यांना त्या सगळ्या चुका मान्य आहेत, ते परत चांगले वागायला लागलेत आणि ही चांगलीच गोष्ट आहे. पण आधी ज्या काही चुका केल्यात त्याची फळ आपलं घरच बघतंय की. खरंय तुझं, पण आपली मला असं वाटतं ना, आपण शोधून काढायला पाहिजे की असं काय. एकदा आपल्याला कळालं ना ती गोष्ट काय आहे, की ह्या घराला मनी मावशीच्या त्रासातून मुक्त करता येईल. बर, तू काढा संपव आणि नाश्ता करायला या. हो बरं. पिवताई कसं सांगू ग, लई मोठ्या धर्मसंकटात सापडले. बापू की बाबा, खरं तर या सगळ्यात मनी मावशींचा काहीच संबंध नाही. सरकारने आधी केलेल्या कर्मांची फळ बघतोय आपण, बाकी काय. शासनानं बापूला दिली होती, पण या हंबीररावनं ती जमीन लाटली आणि आता नावावर केली विनायकरावच्या. बंट्या बंट्या बंट्या, काय भारी बातमी दिली, काय भारी बातमी दिली. आता तू या मनीचा पोरगा शोधतोयस बघ. बंट्या, अरे त्या हारज्याची नीती काय आपल्या बरोबर यायला लागली का काय आता? खरंच आई, आता त्या आपल्याला कळलं ना तरी ती काय करू शकत नाही. अरे तिथे येडीच होईल. बाजू घेणार कुणाची ना, एकीकडं बापू आणि एकीकडे दाद्या दाद्या दाद्या. नाहीतर काय आई, आता ही जमीन द्यायची म्हणलं ना तर ती अर्जा हप्पीच्या अंगावर जाईल. मला तर वाटतं तिनं अर्जाला सांगितलंच नसल. अगं आई, मग आपण सांगू की. त्यांच्यात केवढे भांडण होतील माहितीये का तुला? नाही बंट्या, आपण नाही सांगायचं. आपल्याला जमीन पाहिजे ना. अरे आपण जर सांगितलं ना तर ती दोघं एक होत्याल आणि आपल्याला एकटं पाडत्याल आणि आपल्याशी भांडत्याल. हा गाय, माझ्या लक्षातच आलं नाही. एकदम खरं बोलतेय बघ तू आता. आपण ना आता एक वेगळा डाव खेळायचा. म्हणजे काय करायचं आई?
म्हणजे जमीन बी आपल्याला मिळाली पाहिजे आधी आणि मग आपण त्यांच्यात भांडणं लावायची. म्हणजे एका दगडात दोन पक्षी नाही, अख्खा तवाच मारायचं म्हणते तू तर. आता प्रश्न दोघांच्या बापाचा हाय, त्याच्यामुळे दोघं बी माग हटायचे नाहीत बघ. पण आई, आपल्याला आहे ना आता सगळ्यात महत्वाचं काम करायला लागणार आहे. त्या बापूकडून जमीन आपल्या नावावर करून घ्यायला लागणार आहे. बापूच्या कशाला, त्या बापूचा तो कोण बाळकोबा का बारकोबा आहे ना, त्याच्याकडून घेऊ की करून. काय पण कसं करणार? इकडे तुला सांगते. एक नंबर आई, एक नंबर. तू म्हणतेस तसं तर झालं ना, तर त्या आप्पीची नारजाची अशी नाचक्की व्हाईल ना की बस विचारूच नको. या आप्पीची नारजाची मान अख्ख्या गावासमोर मला खाली घालायला लावायची. आणि शिवाय जमीन आपल्या ताब्यात येईल ती गोष्ट वेगळीच. पण ह्या वेळेस आपल्याला सगळं लय शांतपणे करायला लागणार आहे. अरे या कानाची खबर त्या कानाला लागली नाही पाहिजे. आपण फक्त प्याद वापरायचं. कधी एकदा तो दसऱ्याचा दिवस येतो ना, असं झालंय बघ मला. येईल येईल, लवकरच येईल बंट्या. येळ येती, लेट येती, पण अशी थेट येती. ऐक ना बाळ, ऐक ना, एकदा मला हसून दाखव ना. दिदे, तू कामात आहेस? हा, तू बोल की. अगं तू ती जमिनीचं सांगतो म्हणलेली, पण काय सांगितलंच नाहीस परत. दिप्या, लय जुने रेकॉर्ड आहेत ते, जर वेळ लागेल ना बाळकामाला. दिदे, या वेळेला बापू लय हल्लेत बर का. हल्लेत म्हणजे? अगं म्हणजे त्यांच्या डोसक्यात तो विषय जाईना झालाय, सारखा तोच विषय चालू आहे बघ. खरंच दिप्या? मला मम्मी पण म्हणत होती. अगं लय सिरियस विषय आहे म्हणून तर मी तोवर आलोय ना. हो बाळ, कळते की मला. दिदे, काय बी कर, पण ह्या वेळेला जमिनीचं काम झालंच पाहिजे बघ. दिप्या, मी बघते काय करता येते ते. हा, जरा बापूंशी बोल ग, म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल. पण दिप्या, मला काही माहिती नाही, मी काय बोलू त्यांच्याशी. अगं तू नुसतं म्हण त्यांना की मी ह्याच्यावरच काम करत्या, तरी सुद्धा लय बरं वाटेल बघ बापूंना. बरं ठीक आहे, मी करते. तुझं काम कसं चाललंय? चांगलं चाललंय. आपला आसगाव, वडूज, सातारा रोड या 3 गावाचं रिपोर्टिंग करतोय मी. अरे वा, चांगलंय. मी हे सगळं करते, तू नको काळजी करू. ये तुम्ही दिदे. झालं का? अगं अंधार पडायला आला. आले आले, 2च मिनिटं. कुठे चालत बाबा तुम्ही? अगं काय नाही, शेतावर चाललंय जरा राखणीला. बर, हा घ्या डबा. अहो बाबा, मग जेवण जावं की. अगं नको, उशीर झालाय, लवकर जायला पाहिजे तिकडे. यशा पण नाही. बरं बरं, हा येतो. अप्पी, अगं बापूंचं काम झालं का ग? बघते बाबा, शोधते अजून. बघ ना तेवढं लवकर. हा येतो. बया बया बया, आप्पीच्या बाबाचं लई शेतावर प्रेम आहे, हाय ना ग आप्पे? हो ना. अप्पे, ठीक आहे तुझा ज्यूस. अगं भाऊजींनी सांगितले आल्या आल्या पहिले ज्यूस प्यायला द्यायचा. देवा, तुमचं काय करायचं कळतच नाही. काय ग आप्पे? नाही, तू काय टेन्शन मध्ये आहेस का? अगं आता 7वा महिना लागलाय तुला. ह्या टायमाला बाईनी टेन्शन नसतं घ्यायचं. तू जा की घरातनं, म्हणजे मग ती नाही घेत टेन्शन. बोललीच लगेच सरकारांची खमकी रुक्मिणी. अगं माझं काय हाय तवा, तिलाच कामाचं लय लोड असणार आहे, हाय ना आप्पे? नाही नाही, असं काही नाही, ठीक आहे. बघितलं का, तिला काम करायचंय म्हणून ही खोटं बोलती. काय ग आप्पे, सध्या ऑफिसात कसलं काम चाललंय? आणि ते येनू भाऊजी काय म्हणत होते, ते बापूंचं काय विचारायचं, काय चाललं होतं ग? ते त्यांचं एक काम होतं, त्याविषयी बोलत होते. बया बया, खरंच कलेक्टर मॅडम कडून सगळीच कामं करून घेतात. मावशी, तुम्हाला काय करायचंय? आता गो बया, मला कुठं काय करायचंय तवा. नाही, तिची दया येत होती ना म्हणून बोलले.
ह्या शेताचा विषय आपण लईच मनाला लावून घेतलेला दिसतोय. मग ती म्हणल नाही 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 हे सगळं बेकायदेशीर आहे. आणि अर्जा म्हणल नाही नाही ती माझ्या बाची जमीन आहे. त्या बिचाऱ्या इनायकरावाचा तर ह्याच्यात काही संबंधच नाही. मी काय म्हणतोय ऐका ना, हे जे काही कळलंय तुम्हाला माहिती ते आपल्या दोघातच राहू द्या ना. हा, बाहेर कोणाला काही सांगू नका. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. आता गो बया सरकार आले वाटतं गुडघ्यावर. तुम्हाला सांगू का, तुम्ही ना पहिल्यासारखे सरकार राहिलेच नाही. काय बी म्हणा, 2 हाना, पण हे कोणाला सांगू नका. आता नाही कुणाला सांगणार, पण समजा सांगायची वेळ आली तर. मी सगळं ऐकतो तुमचं. ते तर तुम्ही आता बी ऐकताय. नका ना सांगू, मेहरबानी करा माझ्या. ठीक आहे लगे एवढी रडायची काही गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का सरकार, तुम्ही नाही घरातली लोक तुमची बाजू घ्यायला लागल्यात ना, तेव्हापासून तुम्ही लईच फडफडायला लागलाय. त्यामुळं मी बस म्हणलं की बसायचं, आणि मी उठ म्हणलं की उठायचं. मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही, हा मी शब्द देतो. मी आता जे सांगेल ते करायचा करणार ना. करणार तुम्ही सांगा. मग आता उठा आणि तिकडं पडद्याच्या मागे जाऊन लपा बरं. हा इकडच्या अलीकडच्या हा लपा. बस तोंड नाही बाहेर काढायचं, सगळं लपायचं. लपा अंगाशी. आता म्हणा बरं मनीषा. असं नाही, तोंड बाहेर काढून म्हणा मनीषा. अहो प्रेमानं म्हणा की जरा. मनीषा. अंगाशी. किती भारी ना. या आता बाहेर या. आता बया बसायला नाही सांगितलं, या म्हणलंय नुसतं. उठा. हा उठा आणि बाहेर जावा. आणि रात्रीच्या जेवणाला ना मला भजी खावीशी वाटतात, त्यांना भजी बनवायला सांगायचं. बर, गोलभजी सांगू का कांदे भजी? कुठली बी बनवा हो, चालतंय मला. बर. जर बाहेर जाऊन काय हुशारी केली तर तुम्ही हाय मी हाय. नाही मी त्यातलं काही कोणाला सांगणार नाही, काही बोलणार नाही. बस. अगो माझा लाडाचा सरकार गती हो. म्हणजे त्या येळेला पैसे सारून जमिनी घेतल्यात, तो सगळा व्यवहारच बेकायदेशीर होता ना. तुम्ही तरी कशाला असलं काय तर करायचं. अगं त्यावेळी कुठं मला अक्कल होती. फक्त जमिनी घ्यायच्या, प्रॉपर्ट्या वाढवायच्या. आपण जे भोगलं ते आपल्या पोरांच्या नशिबाला येऊ नये असं वाटत होतं, म्हणून तर केलं ना सगळं. पण तिला कसं कळलं असेल हे? काय माहित, मला वाटतंय ते बंट्यानं कुठून तरी माहिती काढलेली असणार. आणि आता ती त्याच भांडवल करून ऐन सणासुदीत भांडण काढायला बघणार. अहो आता कसली भांडणं होणार? अहो ती जमीन विनूभाऊजींच्याच नावावर आहे ना, मग झालं की. अगं तुला कळत कसं नाही, तो सगळा व्यवहारच बेकायदेशीर होता ना. आणि ही गोष्ट जर आपल्याला कळली तर अर्ज काही जमीन सोडायचं नाही. होय, आणि आपली काय तर त्याच्यावर कारवाई करायची म्हणणार. मला तर त्या आपीच पटायला लागलंय बघ. आपल्या कर्माची फळं आपल्याला हितच फेडावे लागणार आहेत. मला वाटतंय आपी अजूनशी बोलून घ्यावं. अहो मी काय म्हणते, नको एवढ्या तुम्ही त्यांना काही सांगू नका. का? हो बोलून काय होणार आहे? हे बघा, आधीच सगळीजण तुमच्यावर लई चिडल्यात, आणि सांगितलं तरी त्या मनीचा हेतू साध्य होईल. तरी पण मला वाटतं एकदा बोलून मोकळं व्हावं. अगं त्या मनीचा काय भरोसा नाही, ही उद्या आणखीन काहीतरी नवीन करून ठेवल. हे बघा, तुम्ही फक्त आता तुमचा विचार करा. आणि हे बघा की त्या आप्पीला जेव्हा काय कळल ना, तेव्हा तिला ते आवडणार नाहीच आहे. आणि आता कुठं घरात जरा शांतता यायला लागली. मला तर काय परत तमाशा नको या घरात. उद्या त्या मनीनं काय केलं म्हणजे? तवाच तवा बघून घेऊ, आता सोडून द्या विषय. पण काय हो,
ती मनी त्या जमिनीच्या का मागे लागली असेल एवढी? काय माहित. राजा कधी घेतीस, राजा कधी देत? हो अर्जुन, त्याआधी मी का वेगळ्याच प्रश्नात अडकली रे. काय झालं? धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीयेत, त्या त्यांना परत मिळवून द्यायचं आहे. म्हणून राजा कॅन्सल करतेस का तू? अरे म्हणजे काही धरणग्रस्त लोकांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या नाहीयेत, त्या मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आहे मला. हा म्हणजे आपल्या बापूंना मिळेल नाही तसं? तुला त्या दिवशी नाही का त्या ताईंबद्दल सांगितलं मी? त्या ताई 8 महिन्याच्या गरोदर होत्या, हंडा घेऊन चालल्या होत्या. म्हणून राजा कॅन्सल करतेस का तू? हा अर्जुन, पण त्यांना पण त्यांची जमीन परत मिळाली नाही अरे, आणि अशा अजून लई लोक आहेत. म्हणजे राजा घ्यायला तुला वेळ होणार आहे असं सांगतेस का तुम्हाला? नाही तसं नाही, म्हणजे मी त्या दिवशी ऑफिसला गेले ना, तर तेव्हा काही मी फाईल बघितल्या, त्यात माझ्या असं लक्ष. तुझी ती हिरकणी योजना सुरू राहावी म्हणून तू राजा घेतलीस ना? आपे आता या जमिनीच्या आत शिरलीस ना तर लय वेळ लागेल बरं का. नाही 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 वेळ लागणार, मी एका आठवड्यात सोडवेन की हा प्रश्न. बघ मला तर नाही वाटत की हा विषय आठवड्यात संपल म्हणून. अर्जुन नको ना काळजी करू. ठीक आहे निघतो मी, मला जरा काम आहेत. बाळा कसल्या संकटात अडकले रे. बाप आणि बाबा दोघांपैकी एकाला कसं निवडू मी? त्यात तुझे बाबा ब्रह्मदेव जरी उतरले तरी त्या जमिनीला मी हात लावू देणार नाही असं म्हणले. काय करू होतं? रुपाली, विनूभाऊजींचा डबा दिला का ग? हाय दिला. आणि अप्पीचा? आई घरातच आहे मी, अजून गेले नाही. काळजी घेतीयस ना? हो सर. काय बया, कधी येतो ह्यो काय माहिती. आता कोण येणार आहे? कळल ना, आल्यावर कळल. एवढी कसली घाई लागली हो? आले आले, या या या, बसा भटजी बुवा. या. अरे आपटे गुरुजी, तुम्ही इकडे कसं काय आज? मीच बोलावलं त्यांना. कशाला? आता गो बाई, आता कालच नाही का आपलं ठरलं शेतात पूजा करायची म्हणून, त्याच्यासाठी बोलवलं. दसऱ्याच्या पूजेसाठी भटजी पोहणं कशाला त्रास दिलाय? शेतातल्या नांगराची ना अवताची पूजा तर आपणच केली असते की. त्या दिवशी तर शस्त्रपूजाच असते ना. अहो सरकार असं काय करता? हे बघा, आता पूजा करायची म्हणजे सगळं कसं नीट आणि व्यवस्थित केलं पाहिजे. भटजी बुवा, आता शेतात दसऱ्याला पूजा घालायची आहे ना, त्याच्यासाठी नेमकं काय काय पाहिजे ते सगळं बैजवर सांगा. हा, सगळी तयारी करायची हो आम्हाला. 2 दिवसावर आलाय ना दसरा. आता सरकार म्हणले तसं शस्त्रपूजाच असते, पण तिथे एखादा क्षेत्रदेव असेल तर करू की. क्षेत्रदेव म्हणजे? ती शेतातली देवता असती. तसं काय तिथं असेल तर आपण सागर संगीत पूजा करू. सरकार आपल्या शेतात असं काही आहे का? हा म्हणजे आपल्या शेतातला मसोबा आहे ना आपल्या. हो हा म्हणजे त्याच देवाला निवद घेऊन जातात ना. हा तेच मसोबा. हा मग आपण बसोबाची पूजा करू. आप्पे, आणि तशी बी ती जमीन तुझीच आहे ना? नाही म्हणजे तुझी म्हणजे तुझ्या सासऱ्यांची, त्याच्यामुळं पूजेची सगळी जबाबदारी तू घ्यायची. हा, खरं सांगतोयस तू हे? का मला बरं वाटावं म्हणून म्हणतोयस आणि परत दीदीच्या मागे लागणार? नाही नाही, मी खरं सांगतोय मी. बघा अजून काय पाहिजे बापू तुम्हाला? एवढी सोन्यागत लेक आहे तुमची. मला वाटलेलंच माझी लेकच ह्याच्यात काहीतरी करणार म्हणून. होय का? आणि आता कोणतरी म्हणत होतं की माती विसर्जित करून येतो म्हणून. तसं नाही अक्का, आपलं काम तिला सांगणं चुकीचंच आहे. पण आता माझ्या बरोबर बाकीच्या धरणग्रस्तांची जमीन मिळणार हे ऐकून लय भारी वाटतंय बघा. हा ना बापू, मग आता तुम्ही शांत व्हा. शांत राहून कसं चालेल? आता तर उलटी ताकद आली बघ मला. खरंच
4 फेऱ्या जास्त करीन आज मी. नाही नाही बापू अहो नाही दिप्या. सुषमा, आज निवदाला काहीतरी गोडधोड कर बरं का. मी येतो लवकरच. बापूंनी यंदा जमिनीचं लईच मनावर घेतलंय बघ. दिप्या खरं बोललास ना तू? हो हो खरं बोलले मी. खरंच देव पावला बाई. काय बी करून दीदीला मला हे सांगितलंच पाहिजे. हॅलो दिदे. दिप्या काय रे? अरे किती फोन करत होतास तू? मी बापूंसोबत होते. मला वाटलंच अगं म्हणून मी तुला फोन करत होतो. काय झालं? दिदे सॉरी, मी बापूंना खोटं बोललो. अगं बापू आज म्हणत होतं की घट उठल्यानंतर ती माती विसर्जित करणार. काय? बापू म्हणलं काय उपयोग नाही, माझ्याकडनं काहीच होऊ शकत नाही, आईची शेवटची इच्छा मी नाही पूर्ण करू शकत असं म्हणलं बापू. अरे का पण? काय माहित नाही अगं तिथे एकदमच असं बोलायला लागलं. म्हणून मी म्हणलं बापूंना की दीदी या दसऱ्याला सगळं करेल म्हणून. दिप्या अरे एवढं सोपं नाहीये. बापू आता रडत होते माझ्याजवळ. मी दिप्या मी काय करू, कसं सांगू तुला? दीदी अगं सॉरी, पण मी तर काय करू, मला बापूंची अवस्था नव्हती का बघवत. अरे मस्त मान्य आहे दिप्या, पण आता ते असं लावून बसलेत की हे सगळं नाही पूर्ण झालं तर काय करायचं? दीदी अगं असं म्हणू नको ग, बापूंना लय मोठा धक्का बसेल. तू नको काळजी करू, मी करते काहीतरी. मी विचार करते. तू ठेव फोन आता. गुड. मॅम मॅ कम इन? हो या बसा. मला तुमच्याशी बोलायचंय. हो बोला. तुम्ही हे जे जमिनी परत देण्याचं सुरू केलंय त्यात घाई होती असं नाही वाटत? नाही, आधीच 30 वर्ष उशीर झालाय. पण हे आपल्या प्लॅन मध्ये कुठेच नव्हतं. हो मान्य आहे, पण हे महत्वाचं काम आहे ना. मॅम आपले काही प्रोटोकॉल्स असतात. तायडे मॅडम आपण लोकांसाठी काम करतो आणि त्यांच्या फायद्यासाठी काही गोष्टी मागे पुढे झाल्या तर चालतात. सॉरी, पण मी तुमच्या मताशी सहमत नाहीये आणि मला स्पष्टपणे म्हणायला लागेल की ह्या कामामध्ये तुमचा वैयक्तिक फायदा आहे. काय? ह्यामधील एक जमीन तुमच्या वडिलांच्या नावावर आहे हे माझ्या लक्षात आलं. एक मिनिट मॅडम, माझं म्हणणं आहे का, हे बघा एकूण 12 केसेस होत्या ज्यांना जमिनी मिळायला नव्हत्या. त्यापैकी 8 केसेसची आपण प्रोसेस आधीच पूर्ण केली आहे. उर्वरित 3 प्रोसेस होत आहेत आणि एकच अशी केस आहे ज्याच्यात आपण काहीच हालचाल केली नाही, आणि ती म्हणजे अपर्णा मॅडमच्या वडिलांची केस. तुम्ही माझ्यावर डायरेक्ट आरोप करताय का? तसं नाही, मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नव्हती, पण तुम्ही घेतलीत ना. मी हे सगळं कुठल्या बेसिसवर बोलतेय याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणून मी अशी डिसिजन घेतेय. या सगळ्या कामात मला फक्त तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. ओके, तुम्ही आलात तरी चालेल. ओके. काय तोंडे, ही जमीन माझ्या बापूंसाठी काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. मी येताना राणीला म्हणलं, बघ राणी, आप्पीनं बापाचं पांग फेडलं. अगं आप्प्या, आतापर्यंत तुझ्यासाठी जे काही केलं ना बाप म्हणून, त्याच्या पुढे हे लय मोठं आहे. याआधी एका शब्दाने सुद्धा बोलले नव्हते ते माझ्याशी. हो मॅडम, आय कॅन अंडरस्टँड. मला तुमची तगमग कळते, पण तायडे मॅडमना हे कळणार नाही. असो, तुमच्या जमिनीचं काय करायचं? तेच तर कळत नाहीये. काय तोंडे, काय करावं खरंच काही कळत नाही. हो, पुरती कात्रीत सापडलीये मी. अहो काय झालं? एकदम असं आडवगच काय आला?
सॉरी बापू, काय लागलं बिगलं नाही तुम्हाला? अहो तसं नाही, ब्रेक लागला म्हणून नशीब, नाही तर तुम्हाला लागला असतं. नाही नाही, मला नाही काय होत. आलो 1 मिनिट. अहो पण उतरा खाली, चला. काय? उतरा उतरा उतरा, चला. अहो बापू, सगळं सांगतो तुम्हाला. थांबा की जरा, किती काय करताय? चला 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 चला. शुभ्या चल ना. अहो पॅसेंजर येते, त्यांना कशाला? अहो बापू, जर त्यांना घेऊन जायला जमलं असतं ना तर त्यांना बी घेऊन गेला असतो मी, पण काय करणार, काम तुमच्याकडे ना माझं. चला अजी चला. काय झालंय? सांगतो बापू सगळं. जाओ तुम्ही, निघा 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 निघा, चला. बापू तुम्ही सांगा बघत त्याची पक्की दादागिरी जिरवतो बघा. दादागिरी जिरवतो. जा दुसरं वाडा बघ पळ. मला आणि बापूला एका अर्जंट मीटिंगला जायचे. माफ करा बरं का, जरा खोळंबवतोय तुमचा, पण आता ही काय? आता वेळच तशी ना बापू. जावा चला, जावा जावा जावा, निघा. बापू पण झालंय काय? बापू मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता माझ्यासोबत चला. तुमचा आप्पीचा, मेन म्हणजे विनायकचा आणि अर्जाचा लय मोठा फायदा आहे. तुम्ही काय बोलताय काहीच कळना झालंय. नीट व्यवस्थित सांगाल तर कळेल ना. बापू इथं असं नाही सांगता येणार, ते टॉप सिक्रेट आहे. तुम्ही चला गाडीत तर बसा, सगळं सांगतो तुम्हाला. गाडी? चला बापू. आपण कुठे जायचं आपल्याला? सांगतो सगळं, बसा चला. बघ रे, कोण आहे? परत घोळ नको व्हायला. जा. काय चाललंय इथं? चल चल. काय झालं बापू? तुम्हाला का आणलंय इकडं? अरे ते मी त्यांना रॉबर्ट म्हणते. बापू तुम्ही बोला, काय झालं? अरे काय नाही अर्जा, आम्हाला मधी बोलायचं नाही सांगितलंय ना. बापूंशी बोलतोय मी. बापू मला सांगा, तुम्ही का आला इकडे? कशाला आणलंय त्यांनी? आता अर्जुनला खरं सांगितलं तर भांडणं होतील. काय नाही, आमदार साहेबांना पक्षाची जाहिरात राणीवर लावायची होती म्हणून बोलावलं होतं. अरे वय की. हा बापू, हे 1000 ऍडव्हान्स घ्या. महिन्याला 2000 देईल की मग. काय गरज नाही, कळलं का? कष्ट करून स्वाभिमानाची भाकरी खाणारा माणूस येतो. तुझी 1000ची पत्ती नको नाचू त्यांच्यासमोर. अर्जा, मी बापूंचं भल्यातच बोलतोय. काय बापू, तुम्हाला महिन्याला पैसे मिळाले तर चालतील ना बापू? हो भलं करणार. गरज नाही सांगितलं ना. चला बापू या. हा या चल. अर्जाच्या तरी ना चंगू मंगू सुधारला जरी असला तरी ह्या वर्दीच्या खाली तोच चार्ज आहे. हे डोक्यात ठेवूनच चालायचं. काय नाही. नक्की? नाही आल्यापासून इथंच बसला म्हणून विचारते. अगं सुषमा, तेच काय झालं माहिती? भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं. नक्की झालं का? आणि गट उठवायच्यात ना, कडक नाही झाला का? सगळं झालं का? होय मॅडम, सगळं झालंय. पोरांनो चला, आता आपल्या घरातलं गट उठवायचंय. वय वय बापू, चला गट उठून घेऊ पटकन. बरं आहे का पोरांनो, गटाची जी माती आहे ती आमच्या शेतातली माती आहे. अजिबात उधळायची नाही, जपून काढायचं. काय? हा, बापूंनी इतकी वर्ष जपून ठेवली आहे माती. बर चला पोरांनो पडदेशीनी. चला चला चला. भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं. येळकोट येळकोट, देवी आईच्या नावानं.
बापू, अहो तुमची पोरगी प्रेग्नेंट आहे आणि ह्याच घरात राहते, विसरू नका बरं. तुमच्या पोरीच्या संसारासाठी या जमिनीच्या कागदावर सह्या करा, कारण परत दंगा झाला तर आता मी गप बसणार नाही. भैरवनाथाच्या नावानं सांग बल. येळकोट येळकोट देवीच्या नावानं सांग बल. सांग बल म्हणा. दीपा दादा तू जाऊन नारळ फोड आणि काकी तुम्ही कडाकने घेऊन या. आज लय काम आहेत आम्हाला, आज सगळ्याच्या घरात जायचंय. होय होय. चला पोरांनो. बापू, तोरा बघितला का या पोरगीचा? नुसती ऑर्डर सुटते आल्यापासून. अहो अक्का, आम्हाला अख्ख्या गावाचे गट उठवायचे आहेत आणि तोरा तर असणारच ना, कारण कलेक्टर मॅडमची पी आहे मी. म्हणे कलेक्टर मॅडमची पीए. आधी कलेक्टर मॅडम एवढा अभ्यास कर म्हणजे तिच्यासारखी काम करायला येते. असं छकुले, अगं तुला माहितीये का, तुझी आप्पी दीदी आहे ना आपलं शेत मिळवून देणार आहे आता. आणि हा चकुले, ही गटाची माती आहे ना, ती आपण आपल्या शेतात मिसळणार आहे. अरे थांबा, आत्ताच कशाला गावभर करताय? आधी मिळून दे तरी. अहो बापू, आपली तिथे हमला होणारच की. काय नाही काय है ना म्हणते. ओ बापू, आव करा की लवकर सई. हा घ्या. बाया, तुमच्या या खुराड्यात माझा जीव गुद मारायला लागलाय पार. घ्या घ्या घ्या. याच्यावर विनायकरावांचं नाव कुठे आहे? ते आम्ही बघतो की बापू, तुम्ही आधी सही करा. कसं आहे, आमचा काका लय दानशूर करण्याचा अवतार आहे. ते असं ऐकायचं नाही. त्याला हे कळलं ना की ही बी जमीन फुकून टाकायचा. त्यांच्याकडून मी बरोबर सही करून घेतो. तुम्ही नका काळजी करू. करा, सही करा. झाला आपला यावार. बापू धरा, वाईट तोंड गोड करा. अहो खावा की. नको राहू दे, मी खाते. चला आता आपण निघूया. माझे होता होता राहिलेले सासरे बुवा आणि सासूबाई, यातलं कुणालाच काहीच कळलं नाही पाहिजे. दिप्याला पण नाही. दिप्या आता बाहेर गेला नाही, त्याला मी पाठवलाय. आप्पे अर्जुन तर सोडाच, पण तुम्ही दोघं सोडून तिसऱ्या कोणाला जरी कळलं ना, तर अमोल दादाच्या फोटो शेजारी अजून एक खिळा ठोकून ठेवा. नाही म्हणलं दिप्याचा फोटो लावायला काम आले तो. एक मुडद्या, अरे आपले पाहुणे आहेत ते. पाहुण्यांना अशी धमकी द्यायची असती का? पाहुण्यांशी कसं पिरमाने बोलायचं असतं. त्यांना म्हणायचं अंगा खांद्यावर नातवंड खेळवायचं वय हाय आपलं आता, त्यामुळे असं वागायचं नसतं, असं सांगायचं असतं. बाबड्या उठ, चला आता उठ. अर्जुन, अबे काय इथं पण काम का? अजून आवरलं पण नाही, लगेच कामाला सुरुवात केली. कपडे बदलले नाही, माझं आवरून पण झालं.
आवरायचं जरा फ्रेश व्हायचं काय करायचं ठेव आता नंतर कर. मी काय म्हणतो ऐक ना कदमांना बघितलं कसले खुश होते ना म्हणजे चेहऱ्यावरून दाखवत नाहीत ते कधी पण तुला सांगतो मनातून लय आनंद झालाय त्यांना. बापूंना पण भारी वाटले ना. बापूंना आतनं लय दुःख झालंय अर्जुन ते दाखवत नाहीये. आपण तुला सांगू का पोरग म्हणून मी सगळ्यात भारी गोष्ट काय केली आयुष्यात ही जमिनीची. उद्या ना उद्या कदम पूजेला बसतील ना एवढी कदम पोरगा झालेला असेल मी त्यांचा बाप असेल का माहितीये का. म्हणजे बघ ना पोराला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती बाप आणून देतो त्यावेळी पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बाप कसं खुश होतो तसं उद्या होणार आहे मी. कदमांनी आजपर्यंत सगळे हट्ट पुरवले ग माझे. काय मागितलं ते समोर हजर लगेच. बापूंनी काय नाही केलं माझ्यासाठी. अप्पे तुला नाही वाटत का भारी. चांगलं वाटतंय की. वाटतंय ना कदमांसाठी. अर्जुन तुला ते आठवतंय का मी मागे एकदा ते जमिनीच्या मुद्द्यावर बोलले होते. हा ते कोणीतरी जमीन लाटली कोणाची तरी ना त्यांना मिळाली नाही ज्यांच्या ताब्यात त्यांची पण काही चूक नाही असं ते. त्याचं काही कळणार आहे अजून. तुला कळलंय पण तू घाबरतेस. म्हणजे तुझा निर्णय झालाय तुला कळलंय कोण चूक आहे कोण बरोबर आहे पण तुला ते समोरच्या माणसाला दुखवायचं नाही. पण एक सांगतो ह्या विषयात कोण ना कोणतरी दुखावलं जाणार आहे बरं का. नाही पण असं काही तोडगा नाही निघणार का जेणेकरून कुणीच दुखावलं नाही गेलं पाहिजे. मला तर नाही सांगता येणार असं काय आता. तुला सांगू का पे तू निर्णय घे काहीतरी एक. तुझा निर्णय घेशील ना तू बरोबर असणार आहे शपथ सांगतो. हा उद्याचं ऑफिसचं काय सुट्टी आहे ना. मी इथं बघ काय लागतंय काय नाही जरा लक्ष देतो. हो चला झोपूया. तू झोप मला काय झोप येणार नाही आपले. मला असं झालं की कधी एकदा उद्याचा दिवस उजळतोय आणि मी कदमांना बघतोय पूजा करताना त्या ती माती हातात घेताना असं झालंय मला नुसतं. हे बापूंना मामींना सांगितलं ना. सांगितलं बहुतेक. बहुतेक काय आपल्या सांगायचं ना घरची माणसं आहेत ते आपले. आणि बापू भारी माणूस आहे ग. त्यांना आवड आहे या सगळ्या गोष्टींची आणि जमीन माती ह्या सगळ्याची जाण आहे त्यांना. अर्जुन बास झालं. ती जमीन गव्हर्नमेंटने बापूंच्या नावावर केली. बापूंचा हक्क आहे त्या जमिनीवर. काय बापू दुसरं काय झालंय का हो. नाही म्हणजे एकदम असं वक्त बदल गया जजबात बदल गई. उगाच काहीतरी कशाला बोल. आले सगळे लक्षात. हा त्यांना सांगा कलेक्टरची ऑर्डर आहे. ठीक आहे चला निघायचं ना. ऐक की तिथं सगळेजण असतील आपण नको जायला. अहो बापू जाऊया की आपण आधी तिथली पूजा उरकून घेऊ मग आपल्या शेताकडे जाऊ काय मम्मी. चला निघूया. मी चालू करा नी. आप्पे ऐक ना म्हणजे मम्मी तुमची पोरगी कलेक्टर आहे तुम्ही कशाला घाबरताय. नका काळजी करू. चला दीप्या चल बस गाडी. बापू द्या चावी. मम्मी चल. बापू लेकीवर विश्वास आहे ना. बसा मग चला. एवढे दिवस का गप्प बसलीस. अर्जुन मी तुला लय वेळेला सांगायचा प्रयत्न केला पण काही ना काही पास कर करावे. सांगण्याचा प्रयत्न केला का नाही सांगितलंस मग ते सांग मला. आता इथं पूजा मांडली आहे तुला आत्ता सुचलं का हे सगळं. बघ तुला चांगलं माहितीये माझ्यासाठी कदम काय आहेत आणि कदमांसाठी ही जमीन काय. अर्जुन मला चांगलंच माहितीये म्हणून सांगता येत नव्हतं ना मला. कसं सांगावं तेच कळत नव्हतं. अरे आता कळलं का मग काय करायचं ते. तसं बाबा मला खरंच माफ करा. आपल्या ऐक ना माझ्याशी बोल. त्यांच्याशी नको बोलू माझ्याशी बोल. मला खरं तर घटस्थापनेच्या दिवशीच हे कळलं. कसं सांगावं तेच कळत नव्हतं. घालमेल होत होती जीवाची. अर्जुनलाही त्रास होणार हे माहिती होतं. बास झालं का आता हे सगळं.
सगळ्या महत्वाच्या गोष्टी पोटात लपून ठेवण्याचं बंद करणं तू आता. अर्जुन, बाळाच्या वेळी पण तेच केलं होतंस तू. एका शब्दाने कुणाला बोलली नाहीस. आता पण तेच केलंस. हेच होणार याचीच तर भीती होती मला. अगं सांगायचं ना मग आप्पे आधी. एका शब्दाने तरी बोलायचं ना. काहीतरी मार्ग काढला असता आपण बसून. मी माझ्या वडिलांची जमीन आहे, मी देणार नाही कोणाला. जरा कुठं तुमच्याविषयी आत्मीयता वाटायला लागते आणि असं काहीतरी चुकीचं केलेलं समोर येतं. का? स्वप्नील, अरे काय बोलतोयस तू? काय चुकीचं बोलत नाहीये. मी गुन्हेगार आहे. शिक्षा मला द्या, हवी ती शिक्षा द्या. मला तुमच्याशी बोलायचंच नाही सरकार. तुम्ही हे जे काही सगळं केलं ना त्याची शिक्षा भोगतोय. भाऊजी, अहो तुम्ही दोघं जरा शांत व्हा की. अगं आपण तू हे आधी सांगायला पाहिजे होतंस ना. नाही मी मागं नाही हटणार एवढं. अर्जुन, ह्याच्या बाजूनी कायदा आहे. आप्पे, आपण बापूंना दुसरी जमीन घेऊन देऊ. कदमांसाठी ही जमीन काय तुला चांगलंच माहिती. अर्जुन, आपण बाबांना दुसरी जमीन घेऊन देऊ शकतो. बापूंच्या हक्काची जमीन आहे ही. आजपर्यंत त्या माणसाने कधीच काही बोललं नाही, काही मागितलंय. ही एक गोष्ट जी मी त्यांना देऊ शकते. मला आप्पे 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 सावकाश. बरं वाटते खरं. आप्पे, कधीतरी ऐक ना माझं. आपण बापूंना दुसरी जमीन देऊ. या जमिनीत जीव अडकलाय कदमांचा. अर्जुन, तू ऐक रे माझं. अरे पोरांनो, तुम्ही जरा थांबा. काय बोलतोय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तेच तर. अरे तुमच्या पुढे जमीन बिमीन काय बी नाही आमच्यासाठी. बनत्या, अरे ही भांडणं लय आधीपासून लावून द्यायला पाहिजे होती आपण. हा नाही, चांगला आठवडाभर तमाशा बघायला भेटला असता आपल्याला. इथून पुढे आता कोणी एक शब्द बोलणार नाही. बापू या बघू जरा इकडे. आता बाया, यांचं काय चाललंय र? काय रे, मांडवली करतील वाटते. मला माहिती होतं तू चिडणार आहेस म्हणून. कसं सांगू ते कळत नव्हतं मला. अर्जुन, बाबांशी जर मी बोलले असते ना तर एक सेकंद वेळ लावला नसता. त्यांनी जमीन सोडली असते आणि बापूंनी तरी दुसरं काय केलं असतं. मी काय करायला पाहिजे होतं ते सांग की तू. माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. अर्जुन, अरे बापू आणि बाबा मला तेवढेच जवळचे आहेत. आणि मुळात इथे आपला विषय येतो कुठं. हा विषय आपल्यातलाच आहे. माझाच भ्रम झाला होता. मला वाटलं तुझा विश्वास बसलाय परत माझ्यावर. आप्पे, तुझा माझ्यावर जर पूर्णपणे विश्वास असता ना ते सगळं तू माझ्यापासून लपवलंच नसतंस. हेच करे. अर्जुन, अरे तिला कशाला दोष देतोयस? आप्पे, अगं आम्ही म्हणत होतो नको जायला पण. अगं मम्मी, तिची काय चूक नाही. तू बघितलं होतं ना बापूंची कशी अवस्था होती. आप्पे, बाकी काय का असू दे, यावेळी जमिनीच्या विषयात मी ऐकून घेणार नाही. अर्जुन, अरे तू काय. पूजेचा मुहूर्त निघून गेला. अहो गुरुजी, 30 वर्षाचा आमच्या मागचा शाप सुटलाय. पूजा आत्ताच करायची. बापू चला. दिदे
बापू, आपल्या शेतातली माती या शेतातल्या मातीत मिसळायची ना? क्या? आईबाबांच्या आत्म्याला शांती लाभल बघ. अर्जुन, आज आई मला दिलेलं वचन पूर्ण होणार. आणि हे फक्त आपल्या आप्पीमुळे झालंय बघा. अप्पी, अर्जुन, आम्हाला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. बोला ना. काय बी झालं ना तरी ही जमीन विकायची नाही बघा. अरे ही आपली आई आहे, ही सांभाळून ठेवायची पिढ्यानपिढ्या. बाबा, आम्ही तुम्हाला वचन देतो, आयुष्यात कधी जमीन विकणार. माने आणि कदम कुटुंबाच्या मालकीची ही जमीन पिढ्यानपिढ्या अशीच राहील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. सोनं घ्या, आई, अगं तू आवरून परत येऊन झोपली होय. आई, तुला झोप येतेच कशी काय? अगं ही तर मी रातभर ह्या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून ह्या अंगावर होतोय, तळमोटतोय रातभर मी. तू कुशाल झोपा काढती. उठ. अगं आपल्याला धक्के मारून बाहेर काढले त्यांनी. ए आई, अगं उठ की, उठ. बंट्या, अरे मी झोपले नाही, नुसती डोळं झाकून पडले. डोळं उघडं ठेवलं ना बाळा की तसंच्या तसं चित्र माझ्या डोळ्यापुढे येतंय. गब्बस, आधी तो व्हिडिओ का नाही दाखवला ते सांग मला. काय उपयोग आहे त्या व्हिडिओचा? हे बघ बाळा, अरे तो व्हिडिओ एकदा दाखवला ना की सगळं संपलं. कुठला विषय संपला आई? अगं त्यांना बी कळलं असतं ना आपल्याकडे काय आहे ते. नाही ना बंट्या, अरे आता तरी तो सुजान सरकार आपल्याला घाबरत्यात, मग ते बी नाही व्हायचं. दे त्याला हाकलून आपल्याला. तुझा ना काय उपयोग नाही बाई, काय उपयोग नाही तुझा. तू आहे ना ऐन टायमाला माघार घेतीस बघ. नुसतं म्हणतीस, नावाची म्हणीन भल्या भल्याला पाजल पाण्यावर हात. उलट्या, मला उलट बोलतोस? अरे बंटी बाळा, अरे तो व्हिडिओ दाखवायच्या आधी निदान आपल्या हाताला काहीतरी लागू तर दे ना. जमीन जुमला, घरदार काहीतरी मिळू दे ना. एवढा आपण घाट घातलाय, अरे त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना. एक तर तुझ्या बापानी आयुष्यभर काय कमवलं नाही बघ. त्यांनी कमवलं असतं ना तर ही वेळ आपल्याला आली नसती. अरे बाबड्या माझ्या, अरे तुझ्या आयुष्याची सोय करून ठेवते मी. असं येड्या का तू वागू नको. हा, शांत घे जरा, डोकं शांत ठेव. आई, अगं आपल्याला धक्के मारून हाकललंय त्यांनी, धक्के मारून. तू नासकायस. वय मला माहितीये ना, पण आपण बदला घेऊ त्याचा, चांगला बदला घेऊ बघ. पण त्या अशा वेळेला आपण भांडणं लावू ना त्यांची की ती एकमेकाची डुकी फोडत्याल आणि आपण बाहेर फटाक फोडू, फाड फाड करून. मला नाही वाटत असं काही होईल म्हणून. आता होणार, सगळं होणार. मला आत्ता काहीतरी करायचंय आई. मला आत्ता त्या आप्पी नारच्याला त्रास द्यायचा. काहीतरी करतो जाऊन आहे ना, त्यांचा हातपाय तरी मोडतो नाही तर. अरे बंट्या बंट्या, अरे तू ऐक जरा, असं येडेगत वागू नको, असं काय करू नको. तू बस तुझं डोसकं लावत, वाट बघत बस. मी आत्ताच काहीतरी करणार आहे. अरे बस बस बाबड्या, बस खाली बस, खाली बस. आपण बोलू, काय करता येते ते. आई, अशीच माया राहू दे ग आमच्यावर. दिप्या, अरे काय करतोय? बापू असून दे हो.
असलं फुटेज मला परत परत गावणार आहे का? अरे तुला त्या मोबाईल बरोबरच करायला फटकावला पाहिजे सारखं. आपल्या जिल्ह्यामधील कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना या योजनेचा फायदाच होणार आहे आणि कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लॅब्स असल्याने त्याचा अतिरिक्त खर्चही नाही येणार. शिवाय हा कोर्स आपण गव्हर्नमेंट तर्फे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे मुलींना याचा फायदाच होणार आहे. शिवाय भविष्यामध्ये त्यांना नोकरीसाठी याचा उपयोगही होईल. आणि हे त्याचे प्रोजेक्ट प्रपोजल आहे. प्रपोजल बघायची गरजच नाही. एवढं उत्तम सांगितले तुम्ही मॅडम. योजना खरंच खूप चांगली वाटते. तुम्ही इतके वर्ष सर्व्हिस केली त्यामुळे तुम्हाला खास काळजी चांगलीच माहिती आहे. आवडली मला ही योजना. काय अपर्णा? हो, योजना उत्तम आहे. झालं तर मग या योजनेच्या तयारीला लागू आपण. सर, आता आपली एक योजना सुरू आहे. अच्छा, हिरकणी ना? हो. त्याबद्दल झालंय की बोलणं आपलं? तुम्ही पण रजेवर जाताय आणि खर्चाच्या तुलनेत त्याचे रिझल्टही नाहीत. हो सर. आणि मुख्य म्हणजे या योजनेचा फायदा फक्त गरोदर महिलांना होणार आहे. म्हणजे एकूण महिलांच्या फक्त 15 ते 20% महिलांना. अपर्णा, तुम्ही रजा घ्या. आपण तायडे मॅडमची योजना सुरू करू. सर सॉरी, पण मला अजूनही ठामपणे असं वाटतं की हिरकणी योजना बंद नाही झाली पाहिजे. आता तुम्ही रजा पण घेताय आणि मी रजेचं बघते सर. एवढं एका योजनेसाठी फक्त? सर, माझ्यासाठी ती फक्त योजना नाही. 1 आठवडा देतो मी अजून. तुम्ही मला हे पटवून द्या की हिरकणी का चालू ठेवायची. येस सर. आणि तायडे मॅडम, तुमची तयारी सुरू ठेवा. आपण बघूया काय करता येते ते. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, येतो मी. तायडे मॅडम, तुम्ही चला माझ्यासोबत. आपण प्रपोजल बद्दल बोलूयात. ओके सर. थँक्यू सर.